जसे आहात तसेच रहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल। आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो। सुखी जीवन जगायचे असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत। दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात। आयुष्यात कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते। ज्यांना कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तयारी करीत नसतात। त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं। भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही, त्याला जोड टाळ मृदुंगांची लागते। तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही। आपल्याला जीवन प्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या मित्रांची व प्रेमळ कुटुंबियांची साथ आवश्यक असते। स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे। तो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो। श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते। कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी। म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा, तीच आपली खरी संपत्ती आहे। कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस। जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे। संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे। चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद। तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता। आपल्या इच्छा आणि आकांक्षांच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा। आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माईल द्या। हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे। तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू न देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो। तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या। दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा। वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या। आणि जीवनभरासाठी हवा असेल तर दुसऱ्यांनाही मदत करा। लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो। दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही। त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते। नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जोडली जातात। जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते, आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात। वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो। समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो।
कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची कोणतीच गरज नाही. कधीकधी उत्कटतेची किंमत आणि जिद्दीचे परिणाम पाहिले जात नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही. ज्याच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरंखुरं मानसिक समाधान मिळवा. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. नात्यांचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवली जातात. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. पैंज लावायची तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद. लहान लहान यश देखील आनंदाने सेलिब्रेट करता येतं. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो. काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो, पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंदी होणं गरजेचं असतं. आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे. तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे. सुख दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे ही आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.